दिवसाची सुरुवात जर अशा क्लीन किचन पासून झाली तर अख्खा दिवस फ्रेश जातो. पण या क्लीन किचन मागे किती मेहनत असते ती ज्याची त्यालाच माहिती असते. एनिवे, किचन क्लीन झालेली आहे. मेडताईंनी भांडे घासून घेतलेले आहेत आणि बघू शकता किती स्वच्छ घर वाटत आहे माझं आता. आणि अशा स्वच्छ घरामध्ये सकाळी सकाळी स्वयंपाक करायला वेगळीच मजा येते. तर एकीकडे मी दूध तापवायला ठेवलेलं आहे आणि मी काल रात्रीच इडलीचं जे पीठ आहे ते आणून ठेवलं होतं, बट ते जास्त आंबून जाईल त्याच्यामुळे फ्रीजमध्ये ठेवून दिलं. म्हटलं जोपर्यंत दूध तापतं तोपर्यंत एकीकडे भांडे लावून घ्यावीत. इडली मात्र आम्हाला आरामशीर 11-12 वाजता खायचं होतं, कारण आज सुट्टी होती. आणि भांडे सगळी लावून घेतलेली आहेत. इडलीचं जे पात्र आहे ते सुद्धा धुवून घेतलेले आहे. आज माझं मिशोचं पार्सल येणार होतं आणि काल जी मी रील टाकलेली आहे मिशोच्या साडीची, तशी सगळ्यांना साडी आवडलेली आहे. ती आजच्याच दिवशी शूट केलेली होती, पण आजचा जो रुटीन आहे तो मात्र त्यात दाखवू शकले नाही, कारण 1 मिनिटात मी असं कितीच दाखवलं. सुट्टीचा दिवस असला की मला थोडंसं किचनमध्ये आवराआवरी करायला वेळ मिळतो. नाहीतर मग सोमवार ते शनिवार असा रुटीन चालू आहे की असं वाटतंय की आज सोमवार आहे आणि लगेचच शनिवार आला, कारण वेळ अजिबात मिळत नाही. सकाळी कामं करायला 10 वाजतात घरची, आणि त्यानंतर इवाचं बघा, त्यानंतर इंस्टाग्राम, हे ते सगळं करा. असा दिवस जातोय की कळतच नाही आला कधी आणि गेला कधी. नवीन वर्ष आताच सुरू झाला होता आणि आता लगेचच फेब्रुवारी महिना सुद्धा सुरू झालाय. हा 1 महिना 30 दिवस कसे गेले कळतच नाहीये. म्हणजे असं वाटत आहे की कालच तर नवीन वर्ष सुरू झाला होता. तुमच्या बरोबर असं होतंय का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि प्लीज मला कमेंट करत जा. मला खूप लोक डीएम करतायत. डीएमचा मला काहीच फायदा नाहीये. काही लोकांना काही प्रश्न असतील किंवा कुठल्याही क्वेरीज असतील किंवा माझा व्हिडिओ जरी आवडला तर प्लीज कमेंट करा. चला, शूट करून मी दमलीये. भेटते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.